11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। सांगली लोकसभा क्षेत्रात खानापूर विधानसभा मतदारसंघात युवा नेते सुहास बाबर यांची क्रेज वाढतच आहे। त्यांच्यावर मतदारसंघात भाजपाचे संजय काका पाटील यांच्या प्रचाराची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या माध्यमातून दिली आहे। ते संपूर्ण मतदारसंघात प्रचाराला जातात तेव्हा मतदारसंघातील ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत। पारे येथील दरगोबा यात्रेत ते भल्या पहाटे उपस्थित होते। त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी देशभरातून आलेले गलाई बांधवांनी गर्दी केली होती। स्वर्गीय अनिल भाऊंच्या मृत्यूनंतर अनेक गलाई बांधव त्यांना प्रथमच भेटत होते। अनेक जणांनी त्यांच्यासोबत फोटो काढले, कुणी सेल्फी काढले। सेलिब्रिटींबरोबर फोटो काढण्याची क्रेज आहे, पण राजकीय नेत्यांबरोबर इतक्या प्रमाणात सेल्फी व फोटो, तेही यात्रेसारख्या ठिकाणी सहसा कोणी काढत नाही। बरं, फोटो आणि सेल्फी कोणाबरोबर काढले जातात, त्या व्यक्तीचे त्या क्षेत्रात विशेष उठावदार काम असेल तर स्वर्गीय अनिल भाऊ म्हणजे गलाई बांधवांच्या गळ्यातील ताईत होते। पण त्यांच्याबरोबर राहून युवा नेते सुहास बाबर यांनीही ते लोकांचे, जनतेचे प्रेम पाहिले होते आणि अनिल भाऊंच्या नंतरही लोकांमध्ये मिसळण्याची जबाबदारी पडली असल्यानेच आज हजारो किलोमीटरवरून आलेले गलाई बांधव स्वतः, कुटुंबातील सदस्य, अगदी लहान मुलांसोबतही आदराने फोटो काढताना पाहून या युवा नेत्याने अधिकच जबाबदारीने राहिले पाहिजे असे वाटत राहते। पारे गावासाठी युवा नेते सुहास भाई यांनी मोठा निधी दिला आहे। स्वर्गीय अनिल भाऊंनंतर आता पारे गावाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली आहे। पारे गावातील समर्थकांसोबत यात्रेत थांबलेल्या या नेत्याच्या भोवती एवढी गर्दी होती की यात्रेत आलेल्या लोकसभेच्या उमेदवारासोबतही तेवढी गर्दी पाहायला मिळाली नाही। स्वर्गीय अनिल भाऊंनंतरही युवा नेते सुहास भैया बाबर यांना मिळणारे प्रेम पाहून त्यांची वाटचाल मात्र भाऊंच्याही एक पाऊल पुढेच असल्याचे दिसते। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।